श्री स्वामी समर्थ. नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, लाडक्या बहिणींची दिवाळी गोड. लाडक्या बहिणींना दिवाळीत मिळणार तब्बल 1,00,000 रुपये. हे 1,00,000 रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत, कशामुळे मिळणार आहेत आणि कशाप्रकारे ते आपल्याला मिळतील, यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कोणते कागदपत्र जमा करायचे आहेत, सरकारची नेमकी कोणती योजना आहे, याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी नक्कीच बघता एक सेकंड लागतो, लाईक करत चला. महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या अंतर्गत राज्यातील महिलांना जवळपास महिन्याला 1,500 रुपये मिळतात. आणखीन एक आता काही योजना सुरू करण्यात आलेली आहे. याची खुद्द माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे आणि या अंतर्गत महिलांना आता 1,00,000 रुपयाचं कर्ज मिळणार आहे आणि ह्या कर्जाचा उपयोग करून महिला सक्षमी करण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं जात आहे, अशा प्रकारची माहिती त्यांनी दिलेली आहे. महिलांना हे कर्ज 0% व्याजदराने मिळणार आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरासाठी हा कर्ज पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना लागू होणार आहे. मुंबई बँकेने 3 सप्टेंबरपासून ही योजना सुरू केलेली आहे. 1,00,000 रुपयापर्यंतचं कर्ज 0% व्याजदराने देण्यास सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत 57 महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे. उर्वरित महाराष्ट्रात देखील याची लवकरच अंमलबजावणी होईल. त्यामुळे राज्यातील ग्रामीण शहरी भागातील महिलांच्या कलेला आणि त्यांच्या आत्मविश्वासाला प्रोत्साहन भेटेल, अशा प्रकारे त्यांनी माहिती दिलेली आहे. आपल्याला काय वाटतं, ही शासनाची योजना योग्य आहे का अयोग्य? कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. परत भेटूयात नवीन अपडेटसोबत. श्री स्वामी समर्थ.